नशिबाचा सर्व खेळ तुम्हाला म्हणून सांगतो. येता येता सरांसोबत मुलाखत झाली व ट्रेनमध्ये हे माझे मित्र भेटले. मित्र माझे नव्हते पण हे मित्र झाले होते. यांनी काहीतरी माझ्याबद्दल तुम्हाला काहीतरी सांगणार होते, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. त्याला असं सरून कस तर मग जसं आहे तसं मोकळ्या वेळात का करणार आहे. कोणी नव्हते आपल्याला पाहणारा म्हणून काहीतरी करून पाहायचं. जीन्स पॅन्ट लावून थोडं पुशअप करून पाहायचं. पुशअप म्हणजे पुलअप, त्याला पुलअप म्हणतात का पुशअप म्हणतात तेही नव्हतं माहित मला. जाऊ द्या खड्यात. खूप दिवसांनी पाहिलं मोठ्या आरशात माझा चेहरा कसा दिसतो छान. तुम्हाला म्हणून सांगतो काहीतरी विषयाशी अनुसरून मला दिसलं म्हणजे SEC स्किल एनहान्समेंट कोर्स. वारे वा. दाबून पाद मामा याचा फुल फॉर्म होतो. आता माझ्या आयुष्याचा नवीन दंडोक सुरू झाला. प्रवासात काही मजा आली. प्रवास तरी कसा म्हणू शकतो. या आजूबाजूच्या काकू दिसतं या मस्त भजन म्हणत होते. त्याच भजनाला सोडून हे पण काका थोडंसं गुणगुणत होते. का आजूबाजूवाल्यांचा फायदा किती होतो बघा. तुम्हाला म्हणून सांगतो एक बाजूची मुलगी रडत होती. त्या जाऊन म्हणतात एक काकू विचारतात काय झालं तुला. दुसऱ्या पण जातात बरं त्या भजनातून उठून. म्हणजे प्रवासाबद्दल काय अख्खा मनोरंजन गेला. म्हणजे भजन तर ऐकत जाणं झालं माझं. त्याच बल्लारशाला पोहोचल्यावर माझ्या लक्षाकडे पडलो. म्हणजे बस स्टँडवर जात होतो. माझा काही समोर जातच नव्हता पाय, कारण गाडीवाले एवढ्या स्पीडने जात होते. कारण मी पहिलेच बारीक चुरी, त्याच्यात भीती तर वाटत होती. लोक म्हणत असतात राहू दे बाळा तू दूर राह असं. पण माझा ठाम पाय समोर केला आणि तुम्हाला म्हणून सांगतो बॉडी पण समोर केली. भक्कन गाडी समोर आली. देवा नारायण म्हटलं जाऊन कसं तरी याच्यावर बसून राहिलो. पायावर पाय ठेवून बसलो आणि मी वाट पाहत होतो आंध्रा बसची. आंध्रा बस कधी येईल याचा विचार करत होतो, कारण आंध्रा बसमध्ये गर्दी नसते. कारण बायाची अर्धी तिकीट ही आंध्रा बस पण नसते आणि माणसं बसतील पण बाया त्यांना उतरवतातच. कशाला जाता बा अर्ध्या तिकीटसाठी थांबून जाणं माझ्यासाठी असं म्हणतात. म्हणून मी आंध्रा बसची वाट पाहत होतो. मी एकटाच होतो ना. कृपया जाता जाता हे ऐकून जा. चालू बोलू ना. अरे भाऊ आम्ही जात होते अमरावती. आम्हाला निर्मल भाऊ मिळले. ते बल्लारशाह इकडे ट्रिप जाते त्यांची. ते आम्हाला काय भाई थोडा पॉज तर करो. तुम पॉज की. धन्यवाद.